नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कटाक्ष. भारत आणि पाकिस्तान यांच्यात घोषित युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे, मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले करत आहेत. परंतु पाकिस्तानची नापाक हरकत भारतीय सैन्याद्वारे फोल केली जात आहे. भारतीय सैन्यदलाची क्षेपणास्त्रे तंतोतंत निशाण्यावर घाव घालीत सुटली आहेत. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला आपले सैन्यदल निष्प्रभ करीत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे जरुरीचे आहे. आपल्या देशातील काही पाळीव पत्रकार, राजकारणी, धर्मगुरू, यूट्यूबर यांच्या हवाल्याने पाकिस्तानी सैन्यदल आंतरराष्ट्रीय मीडियावर देत सुटले आहेत. पहलगाम घटनेत पाकिस्तानचा काही संबंध नाही, हे जागतिक पातळीवर सांगण्यासाठी या भारतीय यूट्यूबर, पत्रकार, राजकारणी यांच्या विधानांचा सहारा पाकिस्तानी सैन्यदल घेऊन आम्ही या प्रकरणी निर्दोष आहोत, हे तुणतुणं वाजवीत सुटले आहेत. 2017 मध्ये सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलेले एक स्टेटमेंटची आपल्याला आठवण करून देत आहे, ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले होते की भारत अब घाई मोर्चे पर लढाई लढने के लिए तैयार है. इंडिया इज रेडी फॉर 2.5 वॉर. पुढे बोलताना ते असेही म्हणाले होते, आमचा पहिला शत्रू हा पाकिस्तान आहे, दुसरा शत्रू चीन आणि राहिलेला अर्धा म्हणजे भारतात राहून भारताशी गद्दारी करणारे लोक, यांच्याशी आम्हाला लढावे लागेल आणि आम्ही त्याकरता तयार आहोत. हे जे अर्धा मोर्चे आहे, याबाबत आपल्याला थोडं भूतकाळात जावे लागेल. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने काही ट्विटर हँडल्सवर बंदी आणली. त्यावेळी बऱ्याच लोकांनी भारतीय लोकांचा आवाज दाबला जातोय अशी रडारड सुरू केली होती. परंतु पहलगाम घटनेत आमचा हात नाही, हे जागतिक मीडियासमोर सांगताना पाकिस्तानच्या सैन्याने जवळपास 1 तास या लोकांच्या वक्तव्यांच्या रिपोर्टिंगचा आधार घेतला. आता तुम्हीच ठरवा. सरकारने ट्विटर हँडल्सवर आणलेली बंदी ही जरुरीची तर होतीच, पण योग्य होती का नव्हती? पाकिस्तानी राजकारणी, सैन्यातील अधिकारी हे भारताने केलेल्या हल्ल्यामुळे सैरभैर झालेल्या नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ते खोट्या अफवांच्या पुड्या सोडू लागले आहेत. यामध्ये विशेषतः भारताची रशियन बनावटीची टेक्सटेस 400 सिस्टीम, जी पाकिस्तानच्या प्रत्येक क्षेपणास्त्र, मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याला परतवून लावत होती, ती पाकिस्तान सैन्याने नष्ट केली आहे. भारताचा ब्रह्मोस क्षेपणास्त्र, ब्रह्मोस मिसाईल तळ पाकिस्तान सैन्याने भारतात घुसून नष्ट केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या अफवांना प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यदलातील अधिकृत लोकांनी पाकिस्तानचे हे दावे खोडून काढत असे काही घडले नसल्याची पुष्टी देखील केली आहे. अपवाद: 26 ठिकाणी पाकिस्तानच्या ड्रोनमुळे घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे, पण या हल्ल्यांमुळे राजौरी आणि पुंछ या ठिकाणी भारतीय नागरिक बळी पडल्याचेही सरकारने मान्य केले आहे. आपण आजचा व्हिडिओ ज्या विषयासाठी बनवला आहे तो म्हणजे पाकिस्तानला नकळत पण थेट मदत करणाऱ्या लोकांची नावे या ठिकाणी आवर्जून सांगावी लागतील, ज्यांच्या वक्तव्यांचा उपयोग पाकिस्तानने भारताविरोधात जागतिक स्तरावर केला आहे. यात कर्ण थापर यांच्या पत्रकाराने पहलगाम घटनेनंतर घेतलेले स्थानिक काश्मीरी लोकांचे इंटरव्ह्यू यातील व्हिडिओंचा भारताविरोधात उपयोग केला गेला आहे. एएनआय न्यूजच्या रिपोर्टिंगचे व्हिडिओ असतील, ज्यात आरोपी आदिलच्या बहिणीचा इंटरव्ह्यू आहे, ज्यात ती असे सांगते की आमची काही चूक नसताना आमचं घर बॉम्ब लावून पाडण्यात आलंय. राजकारण्यांपैकी राहुल गांधी यांचा सत्यपाल मलिक यांच्यासोबतचा इंटरव्ह्यू, जो लोकसभा निवडणुकीत भरपूर व्हायरल केला गेला होता. मल्लिकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार यांची वक्तव्ये, इंटेलिजन्स फेल्युअर, अतिरेक्यांना धर्म विचारायला एवढा टाईम कसा मिळाला, या गोष्टींचा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मीडियासमोर भरपूर वापर करून घेतला. अशाच प्रकारे नेहा सिंग राठोड हिची गाणी, स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी तर अकलेचे तारे तोडताना थेट प्रधानमंत्री मोदींनाच दोषी ठरवल्याचा व्हिडिओ असेल. ध्रुव राठी यांचा आतंकवाद का कोई धर्म नहीं होता हा व्हिडिओ, ज्याचा पाकिस्तान सैन्याने पहलगाम घटनेवर हात झटकण्यासाठी पुरेपूर वापर केला. यात दिवंगत राहत इंदोरी यांचा बॉर्डर पर तणाव है, पता करो भारत में चुनाव है या शेरोशायरीचा पण वापर झाला आहे. हिंदू राष्ट्रवादाला यामध्ये ओढून हिंदू मुस्लिम यांच्यातील वादामुळे पहलगाम घटना घडली असाही रंग देण्याचा प्रयत्न यावेळी झाला. यावेळी काही पत्रकार, राजकारणी लोकांच्या आणि पाकिस्तान सैन्याच्या बोलण्यात एक समान धागा दिसून येत होता. अशा वेळी भारतीय नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. या कठीण परिस्थितीत जनतेने सरकार आणि सैन्य दलावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. पाकिस्तान परस्त किरकोळ भांड सोडले तर सर्वच भारतीय नागरिक सत्याच्या बाजूने उभे आहेत. आज खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांचे कौतुक करावे लागेल. काँग्रेस नेते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असताना ओवैसी मात्र पाकिस्तान आणि दहशतवादावर परखड मत मांडत होते. एकीकडे पाकिस्तानचे राजकारणी आणि मंत्री हे युद्ध झाल्यावर आम्ही देश सोडून लंडनला निघून जाऊ, या भूमिकेत आलेले असताना हे देशातील आपलेच ते असणारे देशविरोधी भांड पाकिस्तानला फायदेशीर भूमिकेतून पसरवत होते. टेररिस्ट लोकांना उकसवायचं, नवीन टेररिस्ट तयार करून पुलवामासारख्या घटना घडवायच्या आणि त्याचा निवडणुकीत लाभ घ्यायचा ही सरकारची पॉलिसी आहे, हे वक्तव्य कर्ण थापरसारखा वरिष्ठ पत्रकार बोलतो आणि याच वक्तव्याचा उपयोग करत पाकिस्तान साजूकपणाचा आव आणताना दिसतो. अतिरेकी भारतात घुसलेच कसे? सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या? इंटेलिजन्स फेल्युअर आहे, अशी बेधडक वक्तव्ये करून भारतीय सुरक्षा यंत्रणांचं खच्चीकरण करणारे अमेरिका आणि इस्रायल घ्या नागरिकांकडून काही बोध घेणार आहेत का नाही?
मोसाद सारखी गुप्तचर यंत्रणा असतानाही हमासने इस्रायलमध्ये हैदोस घातलाच होता की. CIA सारखी नंबर 1 ची सुरक्षा यंत्रणा असताना अमेरिकेची लादेनने दैना करून सोडलीच होती ना? पण भारतातील दळभद्री विचारांचे राजकारणी आणि त्यांचे बेअक्कल चेलेचपाटे कदाचित अमेरिका इस्रायलमध्ये नसावेत. स्वतःचा वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधणाऱ्या मंडळींना किमान दहशतवादावर तरी अंतर्गत राजकारण नाही केले पाहिजे. देशातील युवा आणि ज्येष्ठ नागरिकांना एक विनंती आहे. पाकिस्तान चीनसारख्या शत्रूंशी लढण्यासाठी आपले सैन्यदल सक्षम आहे. पण आपल्याला देशातील अंतर्गत देशविरोधी घातक मोर्चा आहे. त्याच्या विरोधात आपल्याला भक्कमपणे उभे राहावे लागेल.